मकर संक्रांत हा सण काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असून या सणाकरता बोळक्याची पूजा करण्याची पूर्वी पार परंपरा चालत आलेली असून हेच बोळके सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचं चित्र सध्या येवला तालुक्यात दिसत आहे। आधी आई वडील काम करत होते, त्यांच्यानंतर मी शिकलो। मी हे काम शिकलो लहानपणापासून 16 वर्षाचा होता तसा। तर आता हे संक्रांतीचं महत्त्व हे 2 महिने आधीच तयारी करावं लागते याचीवाली। तर हे आमचा पारंपरिक व्यवसाय। तर त्याच्यानंतर मग हा घरोघरी घेऊन जावा लागत आम्हाला विकायला। तर 20 रुपयाचे 5 देतो, नंतर 3 पावशे धान्यावर 5 देतो आम्ही। तर त्याच्यानंतरून आमचं पारंपरिक घेऊन त्याच्यानंतर हाताचा चाक आहे आमच्याकडं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही। आधी आई वडील हातानेच करीत होते, मी हातानेच करतो। आणि त्याच्यानंतर बाकीच्याकडे हा इलेक्ट्रॉनिक वस्तू पण माझ्याकडे नाही। हे घरपोच द्यावं लागत आम्हाला। हे सुगडी वंश या घरोघरी बायांना लागत राहते पूजाला। याला साधारण म्हणजे बोळके बी म्हणत्या आणि याला सुगडं म्हणते। मकर संक्रांतीचा व्यवसाय करतोय बोळके। तर आम्ही माती चाळून लीत कुटून चाळून ती भिजत घातल्यापासून काळी माती पोळटा मिक्स करून मळून घेतो। आमच्याकडे काही साहित्य नाही, आम्ही सगळं पायाने व्यवसाय मळूनच करतो। असं मकर संक्रांतीसाठी पाहिजे आम्ही पारंपरिक हा व्यवसाय करतो। दिवाळीच्या पंत्या बोळके, संक्रांतीचे बैल, आखाजाची केळी, नवरात्राची घटं, त्याचं महत्त्व उघड्यामध्ये गव्हाच्या वंब्या, गहू, ज्वारी, शेंगदाणे, बोरं हे सगळं टाकून त्याची पूजा करतो संक्रांतीच्या दिवशी।